ज्यांची मोठ्या आतुरतेनं वाट पाहिली जात होती तो मान्सून आता महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आणि थोडा नव्हे तर यंदा पहिल्यांदाच विक्रमी वेळेमध्ये मान्सूनची तळकोकणामध्ये धडाक्यात एंट्री झाली आहे। 25 मे रोजीच महाराष्ट्रात दाखल होण्याची मान्सूनची ही पहिलीच वेळ असल्यानं पुणे वेधशाळेनं सांगितलंय केरळमध्ये आठवडाभर आधी डेरे दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रातही तब्बल 10 दिवस आधीच दाखल झालाय। 24 मे रोजी म्हणजेच काल केरळमध्ये दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यानं अवघ्या एका दिवसात कर्नाटक गोव्याचा प्रवास पूर्ण करत थेट महाराष्ट्रात धडाकेबाज प्रवेश केलाय आणि त्यामुळे मान्सूनला यंदा जरा घाईच असल्याचं दिसतंय। अंदमान निकोबार पाठोपाठ केरळ आणि आता राज्यातही मान्सून नियोजन वेळेआधी दाखल झालाय। एरवी सर्वसाधारणपणे 5 जूनच्या आसपास मान्सून तळकोकणामध्ये दाखल होतो, यंदा मात्र तब्बल 10 दिवस आधीच म्हणजे 25 मे रोजीच मान्सून राज्यात दाखल झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 12 दिवस आधी मान्सून राज्यात दाखल झालेला आहे। आज 25 मे रोजी साऊथ वेस्ट मान्सून हा तळकोकणामध्ये देवगडपर्यंत दाखल झालेला आहे। सर्वसाधारणतः जी सरासरी तारीख आहे महाराष्ट्र गोव्यामध्ये दाखल होण्याची ती 5 जून आहे। त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला 10 दिवस आधी तो दाखल झालेला आहे। पुढच्या 3 दिवसामध्ये सिनॉप्टिक्स कंडिशन्स फेवरेबल आहे आणि त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या काही भागामध्ये इन्क्लुडिंग मुंबई तो दाखल होण्याची शक्यता आहे। राज्यात 1 जून पूर्वीच मान्सून याआधी कधी दाखल झालेला आहे त्यावर एक नजर टाकूया। 1956 मध्ये 29 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता। 1962 रोजी 29 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता। 1971 ला सुद्धा 29 मे रोजी मान्सून राज्यामध्ये डेरे दाखल झाला होता आणि 2025 मध्ये 25 मे रोजी मान्सूनची राज्यात एंट्री झाली आहे। म्हणजे जर आपण बघितलं 1950 पासून आतापर्यंत 4 वेळा मान्सून मे मध्ये दाखल झाला, 1 जूनच्या अगोदर दाखल झाल्याचं पाहायला मिळालं।